हॅलो एव्हरीवन. जे आपण डेटा इंटरप्रिटेशन स्टार्ट केलेला होता त्यामधला पहिला टाईप आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. फर्स्ट पार्ट बघा कुठला होता. पहिल्या पार्टमध्ये आपण टेबलर फॉर्मॅटमध्ये जो डी आय होता दिलेला, जो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डी आय दिलेला आहे, तो टेबलच्या फॉर्मॅटमधला डी आय डिस्कस केला. त्यामध्ये आपण ॲव्हरेज, रेशो, ॲडिशन, डिफरन्स, पुन्हा काय पर्सेंटेज यूज केलेला होता आणि हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आणि आधीच्या कन्सेप्टमध्ये आपण सगळ्या टाईपचं बघितलं की कोणकोणत्या टाईपचे प्रॉब्लेम असतात, त्याला कसं टॅग करायचं, ओके, आणि कसे सॉल्व करायचे. ओके, आता बघा नेक्स्ट दिलेला आहे आपल्याला एक टेबलर टाईपचा डी आय बघितला आपण. नेक्स्ट आपण बायोग्राफ टाईपमध्ये, म्हणजे या टाईपमध्ये पण आपल्याला इन्फॉर्मेशन गिवन असते. या टाईपमध्ये इन्फॉर्मेशन गिवन असते, तर तेव्हा पण आपण काय केलं, या टाईपचे वेगवेगळे प्रॉब्लेम बघितलं की वेगवेगळा डिफरन्स विचारलेला होता, ॲव्हरेज विचारलेला असेल, रेशो विचारलेला असेल. ज्या टाईपचेही आपल्याला प्रॉब्लेम असेल ते आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. बघा आता पहिलावाला कन्सेप्ट होता आपल्याला टॅब्युलर, दुसरावाला होता बारग्राफ. आम्ही त्या वेगवेगळे टाईप सांगितले होते. बघा थर्डवाला टाईप एक पाय चार्ट असतो, म्हणजे तुम्हाला एक सर्कलमध्ये इन्फॉर्मेशन आहे, पायामध्ये इन्फॉर्मेशन दिली असते एखाद्या सर्कलमध्ये. होऊ शकते ती इन्फॉर्मेशन अँगलमध्ये असेल, पर्सेंटेजमध्ये असेल, जास्त करून एक पर्सेंटेजमध्ये ती व्हॅल्यू दिलेली असते. ओके, आणि होऊ शकते की कधी कधी लाईन ग्राफमध्ये राहते, पण आधी पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू कशी दिली असते. बघा आपण एक जनरल डिस्कस करूया आणि नंतर ओरिजिनल प्रॉब्लेमवरती स्विच करूया. बघा पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू काय गिवन असते पहा. पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू गेलेली आहे. सपोज आपल्याला एक सर्कल गिवन आहे आणि या सर्कलमध्ये काय आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊ की सपोज एखाद्या पर्सननी त्या पर्सननी त्याच्या वाईफला, म्हणजे जो काही पर्सन आहे त्याच्या वाईफला त्यांनी फॉर एक्झाम्पल एक 10,000 रुपये तो घर खर्चाला, म्हणजे खर्चाला देतो. किती हजार रुपये देतो? 10,000. मग आता जो घर खर्च आहे ती लेडी काय करते, तो घर खर्च बघा कसा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. या टाईपमध्ये इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आपल्याला. समजा मी म्हटलं 20%, जे काही 20% आहे ती सपोज किराणा मालावरती खर्च करते. इथं काय लिहितो मी? किराणा. ओके, म्हणजे 20% जे काही तुम्हाला टोटल व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला असं गिवन असेल, बरोबर. आपण त्यामध्ये रेशो, पर्सेंटेज, ॲव्हरेज सगळं काही यूज करू. एक बेसिक बघा की याचा यूज कसा करतो, म्हणजे आधी पर्सेंटेज कसे काढायचे आपण पाहूया आणि नंतर आपण आपल्या ओरिजिनल प्रॉब्लेमवरती स्विच करूया. काय आहे, एक टोटल खर्च, म्हणजे टोटल रुपीज दिलेले आहेत 10,000. कोणी एका पर्सनने त्याच्या वाईफला खर्च करायला, घर खर्चाला समजा. आता या घर खर्चामध्ये सर्व काही आलं, किराणा वगैरे जे काही आपण आता बघू. होऊ शकते त्यांची शॉपिंग आली असेल किंवा बाहेर कुठे फिरायला गेले असतील, जे काही आहे. मग आता त्यांनी काय केलं की 20%, बघा किती रुपये खर्च केले असं नाही दिलेलं आपल्याला. याला म्हणतात पाय चार्ट, सर्कलमध्ये दिलेलं आहे. काय म्हणतात? पाय चार्ट. त्यांनी 20% कशावरती खर्च केले? किराण्यावरती. म्हणजे त्या लेडीजने 20% किराण्यावरती खर्च केले. सपोज मी नेक्स्ट जर म्हटलं, सपोज 35% आहेत. नेक्स्ट एक 15% घेऊ आपण. चला 15% आहेत. त्यांनी त्यांच्या स्कूलची फीज भरली. काय भरली? जे काही 20% आहेत ते किराण्यावरती खर्च केले. ओके, 20% स्कूलची फीज भरली, म्हणजे तिच्या मुलाची 15%. नेक्स्ट समोर बघा आपल्याला हे इन्फॉर्मेशन गिवन असेल. सपोज मी म्हटलं फॉर एक्झाम्पल नेक्स्ट 35% त्या लेडीनी शॉपिंग केली, स्वतःसाठी कपडे खरीदले. काय केलं? शॉपिंग. शॉपमध्ये शॉपिंग केली, बरोबर. म्हणजे आपण शॉपमध्ये गेले असे म्हणू किंवा शॉपिंग केली. नंतर काय केलं बघा, आता टोटल पर्सेंटेज किती झाले? 20 आणि 15 किंवा 35 आणि 15 किती झाले? 50 आणि 20 किती झाले? 70. बघा हे घेतो 5%, हे घेतो 12%. बघा 20 आणि 10 30 किंवा ॲप्रॉक्सिमेट काही हे गिवन असेल आपल्याला. 20 आणि 10 30, 35 आणि 5 40 आणि 30 70. 70 आणि 10 80, 82 आणि 5 87 आणि हे 13%. बघा टोटल 100% झाले का बघा बाळांनो. बघा हे असं गिवन असेल. एक रफली आयडिया सांगत आहे मी तुम्हाला. काय 35 आणि 5 हे 50, 20 आणि 5 25 आणि हे 25 किती? 50. टोटल 100% झाले. म्हणजे जे काही तुम्हाला पर्सेंटेज आहे ते 100%मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, बरोबर. आता 10,000 रुपये घेतलेले होते आणि वेगवेगळ्या याच्यावरती खर्च केले. आपण आता इथं लिहू. सपोज त्यांनी 13% काय केले, सपोज 13% काय केलं, मूवीवरती खर्च केला 13%, म्हणजे मूवी पाहायला गेले. सपोज 12%चे काय केलं, सपोज 12%चं आपण वेगळं काही घेऊ.
सपोज 12% ट्रॅव्हलिंगमध्ये गेले त्यांचे, काय कुठं फिरायला गेले असेल ट्रॅव्हलिंगमध्ये गेले, आणि 5% सपोज त्यांनी खर्च केला, 5% खर्च केला, सपोज घर खर्च केला, सपोज एक आपण म्हणतो ना घरचा एखादा काहीतरी खर्च, तो एक घर खर्च केला म्हणजे, किंवा आपण काही घेऊ शकतो की बाबा क्लॉथवरती खर्च केला म्हणजे कपडे विकत घेतले. बघा 20% किराणा, 15% शॉपिंग, स्कूलची फीज भरली, 35% शॉपिंग केली, शॉपिंग किंवा आपण सरळ म्हणू ज्वेलरी शॉप केला. ओके, काय केलं, ज्वेलरी घेतली. आणि 13% मूवीवरती खर्च केले, 12% ट्रॅव्हलवरती खर्च केले आणि 5%चे कपडे घेतले. माझा प्रश्न बघा काय आहे, माझा पहिला प्रश्न आहे की सपोज जे स्कूल फीज त्यांनी किती भरली, काय स्कूल फीज त्यांनी किती भरली. आता बघा स्कूल फीज किती भरली, आपल्याला पर्सेंटेज दिलेले आहेत, काय गिवन आहे पर्सेंटेज, आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू गिवन आहे का नाही. मला सांगा टोटल किती दिले होते, 10,000 रुपये. मग 10,000 मधले 15% खर्च केले म्हणजे आपण सॉल्व बघा कसं करू. स्कूलची फीज बघा, समजा लिहायचं असलं तर स्कूलची फीज किती टक्के होती हो, 15%. 15% कुणाच्या 15%, टोटल पैसे किती होते 15%. कशाचे काढायचे, 10,000, कारण तिच्या हजबंडने टोटल पैसे किती दिले होते, 10,000 दिले होते. किती दिले होते, 10,000. आता मला सांगा बघा, हे कॅन्सल करू शकतो, हा 0 हा 0 हा 0 हा 0. 15 गुणिले 100 किती होणार हो, 1,500 म्हणजे 1,500 रुपये तिने खर्च केले कशावरती, स्कूल फीज. म्हणजे त्यांनी स्कूल फीज जे भरली ती किती रुपये भरली, 1500 रुपये भरली. किती रुपये, 1500 रुपये. म्हणजे 10,000 पैकी 1500 रुपये त्यांच्या कशामध्ये गेले, स्कूल फीजमध्ये गेले. मग आता हे असं आपण करू शकतो, समजा थोडीशी टेक्निक वापरायची असते. हे बघा, हे बेसिक कन्सेप्ट होता, पण बेसिक नॉलेज खूप चांगलं आहे यासाठी, तसे कॅल्क्युलेशन यायला पाहिजे आपल्याला. बघा काय पहा, आता वेगवेगळं हे ऑलरेडी तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे, मी प्रयत्न करतो की इथं थोडंसं सांगायचं. समजा कोणत्याही नंबरचे बघा, कोणत्याही नंबरचे आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे तर कसे काढतो पहा. समजा मला काढायचे आहेत 10%, काय काढायचे आहेत 10%. एखादी व्हॅल्यू घेतली मी, समजा 5,000, जे काही व्हॅल्यू घेतलेली आहे, असं नाही की एंडिंगला झिरोज घेतलेले आहेत, 5,334 असे काहीतरी व्हॅल्यू असेल. मला जर 10% काढायचे आहे तर मी काय करेल, हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल करेल. 50 गुणिले 10 किती हो, 500. समजा मला याचा 1% काढायचा असता, किती, 1%. 1% काढायचा कशाचा, 5,000चा. काय झालं असतं, हे 2 0 कॅन्सल झाले असते, म्हणजे माझं काय आलं असतं, 50 आन्सर आलं असतं. आणि समजा मला जर 100% काढायचे असते एखाद्या व्हॅल्यूचे, 100% म्हणजे 100 भागिले 100, तर हे 2 0 कॅन्सल झाले असते. 5 1 जा 5 आणि त्याच्यावरती किती 0, 3 0, म्हणजे माझा आन्सर आला असतं 5,000. मग नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही व्हॅल्यूचे 100% म्हणजे तो नंबर स्वतः. बघा 100% काढायचे होते 5,000चे, तर 100% त्या 5,000चे म्हणजे तीच व्हॅल्यू. बघा 5,000चे 100% म्हणजे किती, 5,000. 5,000चे 100% म्हणजे किती, 5,000 बाळांनो. बघा 100% ऑफ 5,000 इक्वल टू किती, 5,000. म्हणजे मी जर आता म्हटलं 100% सांगा 13 लाखाचे, तर 13 लाखच. 100% सांगा 6,395 रुपयाचे, तर 100% त्या नंबरची तीच नंबर असतो. 100% सांगा, मी म्हटलं 100% सांगा की 93,756, तर 93,756च म्हणजे कुठल्याही नंबरचा 100% म्हटलं म्हणजे तोच नंबर. बरोबर. पुढं बघू आपण, कोणत्याही नंबरचे 10% म्हटलं म्हणजे राईट साईडकडून एक डिजिट शिफ्ट. म्हणजे बघा 5,000 कडून एक डिजिट सोडून द्यायचा, 5,000 मधला एक डिजिट सोडून द्या, आलं का 500, आलं ना 500. ओके, म्हणजे कोणत्याही नंबरचा 10% म्हटलं म्हणजे राईट साईडकडून एक डिजिट उडवून टाकायचा, म्हणजे ते 10% असतात. आणि कोणत्याही व्हॅल्यूचे 1% म्हटलं म्हणजे 2 डिजिट सोडून द्यायचे, 2 डिजिट सोडून गेले, आलं का 50. मग तुम्ही म्हणाल सर 0 0 आहे म्हणून तुम्ही उड्या मारायला लागले. आता आम्हाला सांगा बरं 1% काढायचा आहे 1,384 रुपयाचा, तर मी काय सांगितलं 1% म्हणजे एक डिजिट शिफ्ट. आता 1% म्हणजे 2 डिजिट शिफ्ट. आता 2 डिजिट शिफ्ट म्हटलं म्हणजे 50.00 लिहा किंवा 50 लिहासारखाच आहे. आता इथं 00 होते तर व्हॅल्यू नाही, मग इथं काय करावं लागेल, 2 डिजिट शिफ्ट व्हायचे, तर 13.84 याचे होणार 1%. बरोबर. समजा मी याचे 10% विचारले, 10% विचारले किती, 1,384चे. तर हे बघा 0 कॅन्सल वगैरे करणं हे तर ठीक आहे, पण सरळ ध्यानात ठेवा बाळांनो काय, की डायरेक्ट एक डिजिट शिफ्ट व्हायचा, डायरेक्ट एक डिजिट शिफ्ट म्हणजे 138.4 राईट साईड कडून, राईट साईड कडून. आणि याचे 100% म्हटलं म्हणजे तोच नंबर, 100% म्हटलं म्हणजे काय, तोच नंबर म्हणजे 1,384. बरोबर. मग मला सांगा एखाद्या व्हॅल्यूचे 10% काढणं
आता वेगवेगळं आहे, हे ऑलरेडी बेसिक कन्सेप्टमध्ये तुमचं झालेलं असेल की पर्सेंटेज कसं काढतो, आपण त्याचा यूज करत आहे. मग आता बघा हे 15% 10,000 होते म्हणून ठीक आहे. इथं जर असं असतं तर काय 15% काढा या व्हॅल्यूचे 7,350चे, प्रॉब्लेम काय झाला असता, हा एक झिरो कॅन्सल झाला असता. मग मला करावं लागलं असं ना 15 गुणिले 735 भागेला 10 किंवा या 5 न भाग द्या 2 न द्या, जे काय आन्सर येईल. बरोबर. मग मी त्यापेक्षा असं नाही करू शकत का 15% म्हटलं म्हणजे 10% आणि 5%. शॉर्ट ट्रिक जर वापरायची आहे तर 15% म्हटलं म्हणजे काय 10% अधिक काढा आणि त्याच्यात 5% अधिक ॲड करा. मग 10% आपण ओरल काढू शकतो का, मी तुम्हाला ओरल सांगितलं. 10% म्हणजे राईट साईड करून एक डिजिट शिफ्ट. बरोबर. मग 5% म्हटलं म्हणजे त्या 10%चे सरळ अर्धे, म्हणजे एक ओरली करू शकलो असतो बाळांना. आपण काय करू शकतो, ओरली करू शकलो असतो. बरोबर. मग हे कन्सेप्ट आता बघा पूर्ण हे खूप सारे कन्सेप्ट आपण एकत्र तर नाही करणार, पण क्लास नंबर 1 जो लेक्चर 1 घेतला आपण DIचा, त्यामध्ये मी एक डिजिटल सम नावाचा कन्सेप्ट सांगितला होता. काय सांगितलं होतं, डिजिटल सम. रूट डिजिट काय असते. ओके. जर ते रूट डिजिट येत असलं तर आपण इझी प्रकारे सांगू शकतो. मी काय सांगितलं तुम्हाला, रूट डिजिट म्हटलं म्हणजे त्या नंबरची तोपर्यंत ॲडिशन करायची जोपर्यंत सिंगल डिजिट येत नाही. ओके. समजा एक एक्झाम्पल सांगत आहे बघा बाळांनो, इथंच एक्झाम्पल घेऊ. बघा बरं, 15% जरी मला काढायचे असते तर रूट डिजिट काढू आपण. 100चा रूट डिजिट किती, 1 + 0 + 0 1च ना. आणि 15चा रूट डिजिट किती, 6. 5 आणि 1 6 गुणिला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि याची ॲडिशन करा, किती येणार, 1च येणार. 6 1 6 म्हणजे तुमचं जे आन्सर येईल त्याची ॲडिशन 6 यायला पाहिजे. बघा 1500चं आन्सर आलं होतं. बघा 1500ची ॲडिशन 6 येते का, 1 + 5 6. म्हणजे यांनी वेळ वाचेल. म्हणजे बघा मी इथं लावून दाखवतो पहा. 1% काढायचा होता तर किंवा 10% काढायचे, जे काही बघा 10% काढायचे होते तर बघा 10% काढायचे आहे तर 100चा रूट डिजिट 1च येणार. या 10चा रूट डिजिट म्हटलं म्हणजे 1 गुणिला 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 8 16, 8 आणि 3 आणि 1 4, 4 आणि 4 8 आणि 8 16, 16 म्हणजे किती हो 7. 7 1 7 म्हणजे तुमचं जे आन्सर आहे त्याचं ॲडिशन 7 असेल. याचं आन्सर ॲडिशन करून मग 7च येईल. ठीक आहे. असो प्रयत्न करा की रूट कन्सेप्ट लावू शकतो का, किंवा आपण जनरल पर्सेंटेज तर काढूयाच, त्यामध्ये काही वाद नाही. बघा आता माझं म्हणणं यावरनं एवढंच होतं की आपल्याला काम बघा काय होतं, काय काम होतं पहा. आपल्याला 10% काढा. बघा सगळेजण कसे करतात, आपण जनरल मेथडनी जाऊया. पहा काय आता प्रत्येकाचे आपल्याला हे काढून घ्यावे लागतील. काय किती कशावरती किती खर्च झाले, कारण आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे ना, टक्केवारीमध्ये दिलेलं आहे. बरोबर. आता त्याचे प्रत्येकाचे पर्सेंटेज बघा कसे काढायचे पहा. आता प्रत्येकाचे पर्सेंटेज आपण असं काढू शकतो, त्या पर्सेंटेज टोटल व्हॅल्यूमध्ये आपल्याला घेऊन पर्सेंटेज काढावे लागतील. बघा काय पहा. म्हणजे मी सर्वात आधी म्हणे स्कूल फीजवरती किती खर्च केला हो, 15%. तर 15% म्हणजे 15 भागेला 100 किती पैकी हो, 10,000 पैकी. मग हे 2 0 कॅन्सल करून 1500 रुपये आले. मग मी तर शॉर्ट ट्रिक्स काय वापरली असते बघा बाळांनो. समजा मला जर शॉर्ट ट्रिक्स वापरायची असती, शॉर्ट ट्रिक जर वापरायची असती तर मी काय केलं असतं, ओरल बघा काय आलं असतं माझं ओरल. मी आहे ना या 10,000चे 10% काढायचे. 15% म्हटलं म्हणजे 10% आणि 5% मिळून 15% होतील. कुणी म्हणेल सर 20% आणि 5% वजा, तसं पण चालेल. मी आता 10% काढतो. आणि मला सांगा 10,000चे 10% मी काय म्हटलं होतं, 10% म्हटलं म्हणजे किती हो, 10% म्हणजे किती, एक डिजिट शिफ्ट करायचं आहे फक्त. मग या 1000चे 10% 1000 रुपये ना, 1000चे 10% किती 1000 रुपये. तर 5% 1000चे अर्धे ना, 10% जर 1000 रुपये असतील तर 5% 1000चे अर्धे, 1000चे अर्धे किती 500, ते 1000 आणि 10% 1000 आणि 5% 500 म्हणजे 1500 झालं का. माझं आन्सर ओरल आलं असतं का, हो. किंवा हे मेथड तर आहेच आपल्यापाशी, त्यात काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट मी म्हटलं तर सपोज किराण्यावरती किती खर्च केला. आता किराणा बघा 20% काढायचे आहे. हे आम जिंदगी काय कामाची हो, हे तर कोणी करू शकेल. हे 2 0 कॅन्सल केले, 2 0 कॅन्सल केले, किंवा 20 1 20, 20 5 100 नंतर. पण नंतर करू शकतो 20 काय 100 गुणिला 20 किती येणार 2000. मग मी ओरल बघा बरं असं नसतं केलं का, 10% 1000 रुपये असतात. कारण 10% किती येतील, 10,000चे 10% म्हणजे एक डिजिट सोडून राईट साईड कडून म्हणजे 1000. हेच जर 1% विचारलं असं 2 डिजिट सोडून 100 रुपये. बरोबर. मला सांगा 10% म्हणजे 1000, तर 20% म्हणजे किती हो 2000. म्हणजे माझा ओरल ॲन्सर आपल्याला काढता आला पाहिजे. आपण प्रत्येकाचं काढू. बघा शॉपिंग केली ज्वेलरी, हे बघा ज्वेलरी बघा, हे ज्वेलरीची शॉपिंग केली होती 35%. तर 35 गुणिला 100 करा. बघा तुम्हाला प्रॉब्लेम असेल कॅल्क्युलेशनमध्ये, काही प्रॉब्लेम नाही, जनरल मेथडने चला. हे 2 0 2 0 कॅन्सल, 35 1 35 म्हणजे किती 3500 रुपये. हे 2 0 वरचे असतील.
ओरल काढायचं असलं तर 10% 1000 रुपये. मला 35 काढायचे आहे, 20% 2000, 30% 3000, 35 पाहिजेत 500 रुपये ॲड केले असते, बघा 3500 रुपये आले असते. 13% काढायचे आहे बघा, कशावरती? मूवीवरती. ही मूवी 13% काढायचे आहे. 13/100, सरळ सरळ 2 झिरो तर नेहमीसारखे कॅन्सल होतील. 13 1 13, किती रुपये झाले? 1300 रुपये. डन. नेक्स्ट बघा 12% काढायचे आहेत, कशावरती? ट्रॅव्हलवरती. बघा ट्रॅव्हलचे किती? 12. आता डिवाइड बाय 100 मी सरळ करतो, 12 गुणिले 100 म्हणजे किती? 1200. आणि शेवटचे तुम्ही सगळ्यांचे ॲडिशन करून 10,000मधून मायनस करा किंवा 5% करा. 5% म्हणजे 500 रुपये. खरेदी, कपडे खरेदी केले किती? 500 रुपयाचे. बघा टोटल ॲडिशन करा, 10,000 येऊन जाईल. मग तुम्ही म्हणा याचा यूज कसा करायचा? याचा यूज बघा काय विचारताय. पहिला प्रश्न विचारला असता की बाबा किराण्यावरती किती खर्च केला, ऑप्शनमध्ये आपण असतं किराण्यावरती किती खर्च केला? 2000 रुपये असं विचारलं असतं. किराण्यावरती जेवढे पैसे खर्च केले, ओके, आणि सपोज मूवीवरती जेवढे पैसे खर्च केले, या दोघांमध्ये किती रुपयाचा फरक होता, किती रुपयाचा डिफरन्स होता? मग किराण्यावरती किती खर्च केले होते? 2000. मूवीवरती किती खर्च केले? 1300 रुपये. या दोघांमध्ये किती रुपयाचा फरक आहे? 2000 आणि 1300 रुपये किती रुपयाचा फरक आहे? 700 रुपयाचा. ॲन्सर काय टिक मार्क करेल? 700. बरोबर. मी ॲव्हरेज विचारला असता. बघा ॲव्हरेज आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. ॲव्हरेज म्हटलं म्हणजे सम अपॉन नंबर, आणि मी ॲव्हरेज विचारलं स्कूल फीजचा, किराणाचा आणि ज्वेलरीचा ॲव्हरेज काय येईल? स्कूल फीज, किराणा आणि ज्वेलरी. स्कूल फीज किती होती? 1500 रुपये. 1500 अधिक ज्वेलरीचे किती किराणाचे किती होते? 2000 रुपये प्लस, आणि ज्वेलरीचे किती होते? 3500 रुपये. आणि डिवाइड बाय आपण काय करतो? किती वेळा क्वांटिटी आहे? 3 वेळा. ती डिवाइड बाय 3. कारण तिघांचे विचारले. 4 जणांचे 4 डिवाइड बाय, 5 जणांचे 5 डिवाइड बाय. मग मला सांगा हे किती होतील? 3.5 आणि 1500, 5 आणि 2 किती? 7000. तर 7000 भागेला 3, जे की आपला ॲन्सर येईल. ओके, जे की आपला ॲन्सर आहे 7000ला 3000 म्हणजे 3 पार्टमध्ये डिवाइड करा. 3 2 जा 6 लाईक दॅट, जे की आपला ॲन्सर असेल. बरोबर समजत आहे? म्हणजे बघा बरं ॲव्हरेज यूज झाला की नाही. मी विचारलं असतं मला रेशो सांगा, बघा ज्वेलरीचा रेशो सांगा मूवीसोबत काय असेल, तर ज्वेलरीसाठी किती रुपये खर्च केले हो? ज्वेलरीसाठी 3500 रुपये. आणि मूवी किती रुपयाची बघितली? 1300 रुपयाची. तर रेशो बघा काय आला? हा 0 0 0 कॅन्सल. रेशो काय आला? 35:13. 35:13. समजत आहे? म्हणजे प्रॉब्लेम असं असतील बाळांनो. बरोबर. प्रॉब्लेम काय असतील? असे असतील. पण आपलं सर्वात आधी काय काम होतं? त्या पर्सेंटेजवरून एक्झॅक्ट व्हॅल्यू काढणे आपलं काम होतं. बरोबर. आणि त्यावरती नंतर आपण प्रॉब्लेम केलेले आहे. बरोबर. मग आता आपण प्रॉब्लेम पाहूया. याच टाईपवरती कसा प्रॉब्लेम विचारतात. आपण एक मिक्स प्रॉब्लेम बघूया, जिथं बघा जिथं आपल्याला हे पण यूज झालेलं आहे काय, म्हणजे एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यांनी 3 पार्टमध्ये डिवाइड केला आणि रेशो पण दिला आहे. तर बघा खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. थोडासा किचकट आहे, म्हणजे थोडंसं काहीतरी. बरोबर. आणि याच्यावरती आपण प्रॉब्लेम मनाने पाहूया. मिक्स डी आहे. मिक्स डी आहे म्हणजे याला पाय चार्ट म्हणतो आपण. काय म्हणतो? पाय चार्ट. म्हणजे या आधी बघा जो आपण रफली आता हा प्रॉब्लेम या आधी घेतला तो एक DIS झाला, तो फक्त पायमध्ये होता, पाय चार्टमध्ये, आणि एक टेबलच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे असा मिक्स म्हणून एक प्रॉब्लेम विचारलेले आहेत. आपण आधी माहिती काढूया काय दिलेलं आहे पहा. काय म्हणतो बघा, गिवन पाय चार्ट, हा जो पाय चार्ट आहे तो शोज म्हणजे तो दाखवतो नंबर ऑफ पर्सन व्हिजिटिंग नॅशनल पार्क ऑन डिफरंट डेज. म्हणजे एखाद्या पार्कला आपण म्हणतो ना, एखादी गार्डन आहे समजा, नॅशनल पार्क आपण गार्डन घेऊ, एका गार्डनला किती लोक व्हिजिट करतात वेगवेगळ्या दिवशी. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे फ्रायडेला बघा आहे, फ्रायडेला 25% लोक व्हिजिट करतात. फ्रायडेला किती टक्के? 25% लोक व्हिजिट करतात. सॅटरडेला 30% लोक व्हिजिट करतात. किती टक्के? 30%. आणि संडेला 45%. बघा बरं टोटल 100 होते का? बघा 45 आणि 20, बघा 60 आणि 20 आणि 45 आणि 5 50 आणि 20 70 आणि 30 100. म्हणजे जो काही पाय चार्ट असतो हा 100%चा असायलाच पाहिजे, किंवा तो असतोच. बरोबर. ओके. आता पुढं बघा, पण त्यांनी माहिती पण दिलेली आहे. बघा आपण काय म्हटलं, सपोज आपण एखादं म्हटलं की बाबा एक थोरात गार्डन आहे, गार्डनचं नाव आहे थोरात गार्डन. त्या थोरात गार्डनमध्ये 3 दिवस अलग अलग टक्के लोक व्हिजिटिंग करतात. म्हणजे फ्रायडेला 25% लोक जातात, सॅटर्डेला 30% लोक जातात आणि संडेला 45% लोक जातात. पण आपल्याला इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे, पण ते लोक जे जातात ना ते किती टक्के, म्हणजे टोटल लोक किती आहेत? 400. म्हणजे तिन्ही दिवस मिळून जे लोक आहेत, कोणकोणता दिवस? फ्रायडे, सॅटरडे,
संडे, तिन्ही दिवसांनी मिळून जे क्वांटिटी आहे, जे लोक आहेत ते किती आहेत? 400 लोक आहेत. किती लोक आहेत? 400. पण त्या 400 लोकांपैकी 25% शुक्रवारला जातात, 30% सॅटर्डेला जातात आणि 45% संडेला जातात. इथपर्यंत डन. ओके, इथपर्यंत ते थांबले नाही. आपलं तर पहिलं काम आहे की फ्रायडेला 25% 400चे काढा, किती लोक जातील हे तर आपण काढूयाच. पण पुढं दिलेलं आहे, खाली माहिती आहे, त्यांचं म्हणणं आहे जो खाली टेबल दिलेला आहे, टेबल दाखवतो की रेशो ऑफ मेल अँड फिमेल व्हिजिटिंग द पार्क. म्हणजे जे आता बघा, आपण आधी तर माहिती काढूयात की फ्रायडेला किती लोक जातात, नंतर सॅटर्डेला किती जातात, नंतर संडेला किती जातात, हे तर आपण काढूच. पण त्यामध्ये ते म्हणतात जे लोक व्हिजिट करत आहेत त्यात काही मेल काही फिमेल आहेत ना. आम्ही सरळ नाही सांगणार तुम्हाला की किती मेल आहेत किती फिमेल आहेत. आम्ही त्या मेल फिमेलला रेशोमध्ये डिवाईड करून देतो तुम्हाला. कशामध्ये डिवाईड? बघा, मी तुम्हाला काल प्रॉब्लेम सांगितलं होतं, माझ्याजवळ 500 रुपये आहेत. बघा बाळांनो, रेशो कसा डिवाईड करतो आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. माझ्याजवळ 500 रुपये आहेत आणि मी ए आणि बीला म्हटलं की वाटून घ्या रे बाबा 3 आणि 2च्या रेशोमध्ये, 3 आणि 2च्या रेशोमध्ये वाटून घ्या तुम्ही. मग आपल्याला जर काढायचं की एला किती रुपये भेटतील, मी ऑलरेडी टेक्निक सांगितलेलं आहे. एला किती रुपये आहेत, एला किती पार्ट आहे, एचा पार्ट आहे 3, एला 3 पार्ट आहे ना. किती पैकी? या दोघांची ॲडिशन करायची. किती पैकी? 5 पैकी 3, तर 500 पैकी किती? कारण टोटल 500 रुपये होते. बघा बरं, डिवाईड करा बरं, याला किती रुपये भेटतील? 300 रुपये. जर एला 300 आहेत, 500 रुपयातले हे 300 घेऊन गेला म्हणजे बीला 200 असतील ना. किंवा मेथडने करू शकतो आपण. एला किती पार्ट आहे? 2 पार्ट आहे. 2 पार्ट किती पैकी हो? पुन्हा ॲडिशन 5 पैकी, तर 500 पैकी किती? बघा बरं, भाग द्या बरं. आला का इथं 200? हो. किंवा तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितली होती, या दोघांची सरळ ॲडिशन करा. जे काही लोक असतील, इथे तर 2च रेशो दिलेले आहेत, 3 रेशो असते तर तिघांची ॲडिशन. या 3 आणि 2ची ॲडिशन किती हो? 5. म्हणजे टोटल ॲडिशन 5 आहे. 5 कुणाच्या बरोबर आहे? किती रुपये आहे? टोटल 500. 5ची व्हॅल्यू 500च्या बरोबर आहे. तर 1ची व्हॅल्यू किती हे आपण शिकलेलो आहोत. हे कसं आहे माहिती आहे का? 5 सफरचंद 500 रुपयाला, तर 1 सफरचंद कितीला? क्रॉस करतो ना आपण, 1 गुणेला 500, 500 भागेला 5, म्हणजे किती येणार? 1ची व्हॅल्यू किती येणार? 100 रुपये. 1ची व्हॅल्यू किती येणार? 100. मग 1ची व्हॅल्यू 100 आली तर 3ची व्हॅल्यू 300, म्हणजे 3 गुणेला 100. 2ची व्हॅल्यू 2 गुणेला 100, 200. तुम्ही या मेथडनी करा तरी पण आन्सर सेम येईल, या मेथडनी करा ओरल तरी पण आन्सर सेम येईल, किंवा एक्सच्या फॉर्मॅटमध्ये केला 3x 2x तरी पण आन्सर सेम येणार. पण प्रत्येकाच्या करायच्या टेक्निक वेगळ्या असतात. याला हे बेसिक पर्सेंटेजमध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती असेल. ओके. कोणी असं पण विचार करू शकते की जर आपल्या पाशी ऑप्शन असते, आता ऑप्शन नाही, मी हे पण सांगितलं आहे तुमचे आन्सर 3च्या पाड्यात असायला पाहिजे एचं, कारण एचा रेशो 3 आहे आणि बीचा रेशो 2 आहे, म्हणजे 2च्या पाड्यात पाहिजे. बघा, ए 3च्या पाड्यात आहे की नाही, आहे की नाही? बघा, 3च्या पाड्यात येते 300 आणि हा बघा 2च्या पाड्यात आहे की नाही. असं पण टेक मार्क करू शकता, कारण याचा यूज आहे आपल्याला, ते बघत आहोत आपण. बरोबर. मग त्यांनी बघा काय आहे, 400 लोक तर जातात, 3 दिवस व्हिजिट करतात त्या नॅशनल पार्कला, त्या ग्राउंड काय म्हणतो आपण त्या गार्डनला. 25% लोक शुक्रवारी जातात, 30% शनिवारी जातात आणि 45% रविवारी जातात. पण जे काही शनिवारी जात असतील, शुक्रवारी जातात, त्यामध्ये मेल आणि फिमेल, बघा फ्रायडेला मेल आणि फिमेलचा रेशो दिलेला, म्हणजे पहिला पार्ट मेल आहे आणि दुसरा पार्ट कोण आहे? फिमेल आहे. तर जे फ्रायडेला जेवढे काही लोक जातात त्यातले मेल 2 म्हणजे 2 पार्ट मेल आहेत आणि 3 पार्ट फिमेल आहेत. बघा, मेल इज टू फिमेल असा रेशो आहे. 2:3 फ्रायडेचे. सॅटर्डेमध्ये जेवढे काही लोक आहेत 5 म्हणजे 5 रेशो मेल 7 फिमेल आणि संडेचा 5 मेल आणि 4 फिमेल. आपण आता आधी व्हॅल्यू काढूया. बघा व्हॅल्यू, कारण आपलं त्याच्या व्यतिरिक्त आपण पुढे प्रॉब्लेम करू शकत नाही. प्रॉब्लेम मी मनाने सांगतो तुम्हाला, बरोबर. प्रॉब्लेम पण मनाने पण करू शकतो. आपलं पहिलं काम आहे फ्रायडेला किती लोक व्हिजिट करतात. बघा FR लिहितो फक्त मी. फ्रायडेला किती टक्के लोक यूज करतात? 25%. जर पर्सेंटेज माहिती असेल चांगल्या प्रकारे तर 25% म्हणजे 1/4 असते. 25 × 25, 25 × 100, किंवा ॲज इट इज असू शकते, कन्फ्यूज नका हो तुम्ही. 25/100 लिहा. ओके. इंटू टोटल किती आहे तो 400. बघा ना, या पैशाच्या जागी मी पर्सन दिलेले आहेत ना. टोटल 400 लोक आहेत आणि फ्रायडेला किती टक्के, म्हणजे हे प्रॉब्लेम कसं झालं माहिती आहे का, की माझ्या वडिलांनी 400 रुपये दिले आणि त्याचे 25% घे म्हणते. 25% घे त्यातले, म्हणजे 25/100 किती पैकी? 400 पैकी. मग 25/100 आणि टोटल किती पर्सन व्हिजिट करत आहेत? 400. टोटल या तिघांनी मिळून 400 लोक आहेत. मग बघा बरं, हे 2 0 कॅन्सल करू शकतो की नाही, किंवा 100 × 100, 100 चूक 400. तुम्हाला जसं करायचं आहे. तर फ्रायडेचे किती लोक झाले बघा बरं, फ्रायडेचे किती लोक झाले? 25 × 100, म्हणजे फ्रायडेला व्हिजिट करणारे लोक किती आहेत? 100.
25% म्हणजे किती 100 लोक. तसंच आपण सॅटर्डेचं काढू. मग आता सॅटर्डेला किती टक्के लोक आहेत, किती आहेत 30/100. मग तुम्ही जर शॉर्ट ट्रिक्स यूज केली असती तर चाललं नसतं का हो. बघा हे 2 0 कॅन्सल, 30 गुणिले 4 किती 120 बरोबर. आणि तिसरं आपण काढू काय संडेचं. मला सांगा संडेला किती टक्के लोक आहेत, 45% लोक आहेत. 45 गुणिले 4 बरोबर. हे 2 0 45 गुणिले 4 किती केले तर किती येणार 45 दुने 90 90 90 180 किती 180. मग बघा 100 120 आणि 180 ॲडिशन करा 400 भेटेल. पण माझं म्हणणं आहे मी तुम्हाला जसं ओरल सांगितलं होतं बघा, मी ओरल काय केलं असतं बघा. तुमच्या पाशी तर व्हॅल्यू आहेत बघा. फ्रायडे 100, सॅटर्डे 120 म्हणजे 120 आणि सॉरी आणि सॅटर्डे अँड संडेला काय आहे, संडेला काय आहे आपल्याला 180. बघा समजा ओरल केलं असतं बघा, माझं म्हणणं आहे ओरल मी प्रयत्न करतो, तुम्हाला सांगतो पण कसं करू शकलो असतो आपण. हे तर काढून दाखवलं. मला सांगा 25% मी तुम्हाला शिकवलं ना बाळांनो. काय 400चे 10% किती येतील, 10% राईट साईडकडून एक डिजिट सोडून द्यायचा बरोबर. मग मला सांगा 10% जर 40 आहे तर 20% 40 आणि 40 80 ना, 80 रुपये. आणि आणखी 25 पाहिजेत आपल्याला तर 5% म्हणजे त्या 40च्या अर्धे. 10% जर 40 आहे, 10% 40 पुन्हा 10% 40 झाले 20%, 20% झाले 80 ना. अजून आपल्याला 5% पाहिजेत कारण 25% करायचे. 40चे अर्धे किती हो, 40चे अर्धे किती 20, 80 आणि 20 झालं का 100. म्हणजे आलं का माझं तेच, आलं का तेच. जनरल मेथडने केलं तरी 100 आलं होतं, ओरलने केलं तरी 100 आलं. म्हणजे फ्रायडेला 100 लोक व्हिजिट करतात. दुसरं वालं 30% आहे, 10% 40, 30% म्हणजे 40 गुणिले 3 आलं का बघा बरं. सॅटर्डेला 40 गुणिले 3 किती लोक चालले 120 लोक व्हिजिट करतात त्या गार्डनला पार्कला. आणि 45% काढायचे आहे. तुम्ही 50% काढा, त्याच्यातून 5% मायनस करा किंवा 10 20 30 40% घ्या आणि त्याच्यात 5% ॲड करा. मी सोपं काय करतो बघा, 50% म्हणून 5 मायनस करतो, हे सोपं जाईल मला आणखी. मग मला सांगा 400 रुपयात 400चे 50% म्हणजे अर्धे ना. 400चे 50% म्हणजे अर्धे ना. 400चे अर्धे किती 200, 200 झाले 50%, त्यातले 5% मायनस करा तर 5% किती असतात 20 रुपये. तर 200 मधले 20 मायनस करा किती 180. म्हणजे संडेला किती लोक आहेत 100. मी तुम्हाला जनरल मेथडने पण सांगितलं बघा. तिघांची ॲडिशन करा बघा 400 येते का. मग आपण पहिलं तर काम केलं काय की बाबा फ्रायडेला 100 लोक जातात, सॅटर्डेला 120 जातात आणि संडेला 180 जातात. पण त्यांचं म्हणणं आहे ते फ्रायडेला आहेत हे मेल आणि फिमेल आहेत, दोन्ही मिळून 100 आहेत. काय आहेत दोन्ही मिळून 100 आहे. आता आपलं पहिलं काम आहे फ्रायडेला दोन्ही मिळून 100 आहेत, हो आहेत 100. तर या रेशोमध्ये डिवाईड केलेला आहे मेल आणि फिमेल. मग मला सांगा मेलचा रेशो आपण आताच बघितलं बघा. मेलचा रेशो मी पर्टिक्युलर जनरल मेथडने पण काढून देतो बघा. पहिला फ्रायडेचा बघा, फ्रायडेचे मेल काढू आपण. मेल किती आहे तो मेल, फ्रायडेचे मेल किती आहेत आपल्यापाशी बघा. 2 पार्ट आहे ना, 2 हो 2 आहेत. किती पैकी आहेत रे बाळा 3 आणि 2 किती पैकी 5 पैकी, किती पैकी 5 पैकी. तर 5 पैकी 2 मेल आहे. तर फ्रायडेला टोटल लोक किती होती 100, 100 पैकी किती 5 दुनी 10 0 20 गुणेला 2 40. मेल जर 40 आहे तर फिमेल काढायची गरज आहे का. त्या टोटल लोक व्हिजिट करणारे 100 आहेत, त्यातले माणसं गेले 40 म्हणजे फिमेल किती असतील उरलेल्या 60. तुम्ही म्हणाल सर आम्हाला तरी करून दाखवा ह्या फिमेल कशा काढल्या 60. तर बघा या फॉर फिमेल, फिमेलचा रेशो किती आहे हो 3 आहे. किती आहे 3 आहे, 3 आहे. किती पैकी आहे हो पुन्हा 3 आणि 2 किती 5 पैकी. टोटल किती होते आपल्याजवळ 100. बघा याला सॉल्व करा. 5 दुनी 10 20 गुणिले 3 आलं का 60. ओके. पण आपला वेळ वाचणार ना, 2 पैकी एक व्हॅल्यू भेटली तर टोटलमधून ती मायनस केली तरी आपल्याला त्यात प्रॉब्लेम नसायला पाहिजे. डन इथपर्यंत. ओके. मग बघा आता फ्रायडेचे मेल झाले 40, फिमेल झाल्या 60. म्हणजे मी इथं लिहितो बघा समजा किंवा राहू द्या तिथं बघा. एक आपल्याला एक रफ डेटा लिहितो बघा. 100 फ्रायडेला व्हिजिट करणारे 100 होते. यामध्ये मेल बघा इथं यम लिहितो. यामध्ये मेल किती आहेत 40 आलं आपलं, तर फिमेल किती आहे 60 आहे. तसंच आपल्याला यांचं काढावं लागेल. यांचं काढू बघा. काय सॅटर्डेला रेशो किती आहे 5/7. तर सॅटर्डेचे मेल बघा, सॅटर्डेचे मेल किती आहेत बाळा रे 5 आहेत. ओके 5 लिहिले वरती. किती पैकी आहे तो 5 आणि 7 किती 12 पैकी आहे. तर टोटल किती होते सॅटर्डेला व्हिजिट करणारे 120. ते 12 ने 10 वेळा कॅन्सल होईल. किती येणार आहे 50. मला सांगा सॅटर्डेचे मेल जर 50 आले, 120 जण व्हिजिट करणारे होते तर फिमेल काय येतील 120 मधून 50 मेल मायनस करा म्हणजे किती 70 फिमेल असतील. तर मी इथं लिहितो बघा. मेल किती आहे तो
50 आणि फिमेल किती आल्या 70 झाल्या का 120 हो. आणि शेवटचा आपण संडेचा काढू. संडेचा किती आहे 5 आणि 4 रेशो आहे. तर मेलचा रेशो काढू आपण. मेल किती आहे तो मेल 5 आहेत मेल. कितीपैकी 5 आणि 4 किती 9 पैकी. तर संडेला किती लोक व्हिजिट करत होते 180. तर 9 दुनी 18 20 गुणेला 5 किती 100. 100 जर मेल आहे तर 80 फिमेल असतील वरच्या आलेला. तर इथं मेल 100 आणि फिमेल किती आहेत 80. आपण शॉर्ट ट्रिक्सनं पण काढू शकलो असतो. मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलं बघा. 3 आणि 2 किती 5. 5ची व्हॅल्यू कोणाच्या बरोबर आहे 100च्या. तर 1ची व्हॅल्यू किती 20. 1ची व्हॅल्यू 20 तर 2ची व्हॅल्यू किती 40. 3ची व्हॅल्यू किती 60 असं पण करू शकले असते बरोबर. मग आपण आता सगळ्या माहिती काढल्या. आता ह्या ज्या माहिती काढली त्यानुसार आपल्याला समजा प्रॉब्लेम दिलेले आहेत. बघा प्रॉब्लेम काय आहे प्रश्न काय आहे पहा. तर प्रश्न आपण ओरल घेऊया पहा. बघा नंबर ऑफ प्रश्न आपण म्हणजे कुठल्या टाईपचं काय काय विचारू शकता. पण पहिलं आपलं वर्किंग काय आहे की जो काही डेटा गिवन आहे त्या डेटावरून सुटसुटीत डेटा घेणे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू गिवन नव्हत्या. डायरेक्ट व्हॅल्यू गिवन नव्हत्या त्यावरनं आपण काय केलं एक्झॅक्ट व्हॅल्यू काढल्या बरोबर. बघा टोटल पर्सन पण काढले त्या दिवसाला व्हिजिट करणारे आणि त्यातले मेल फिमेल माणसं किती आणि स्त्रिया किती हे पण काढले. मग समजा माझा पहिला प्रश्न आहे बघा बरं बाळांनो. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द रेशो ऑफ फ्रायडेच्या बघा फ्रायडेचे मेल फ्रायडेचा मेलचा रेशो सांगायचा आहे टू दी कुणासोबत सॅटरडेच्या फिमेलसोबत. सॅटरडेच्या काय फिमेलसोबत. मग रेशो काढायचा आहे. फ्रायडेला किती मेल होते हो पहिलं आपलं ते काम आहे आपण तर ऑलरेडी काढलेलं आहे. फ्रायडेला किती मेल होते 40 म्हणजे 40:2 बरोबर. रेशो म्हटलं म्हणजे असं करतो आपण 2.2. सॅटरडेच्या फिमेल बघा बरं. सॅटरडेच्या शनिवारच्या फिमेल किती होत्या 70. 40:70 म्हणजेच 40/70 म्हणजेच काय 0 कॅन्सल म्हणजेच काय हो 4/7 म्हणजे 4:7. आला का माझा पहिला आन्सर. झाला का रेशो यूज. झाला का हो रेशो यूज. इथपर्यंत क्लिअर झाला रेशो यूज डन. मग आता रेशो मला सांगा कुणासोबत रेशो विचारू शकते आपण. आता त्यावरती प्रॉब्लेम नाही. असं पण होऊ शकते हां बघा फ्रायडेला सगळे लोक टोटल व्हिजिट देणारे आणि संडेला टोटल व्हिजिट देणारे यांचा रेशो सांगा. मेल फिमेल नाही. तर फ्रायडेला टोटल होते 100 आणि संडेला टोटल होते 180. यांचा रेशो काय येईल 0 कॅन्सल. 2 5 जा 10 आणि 2 9 जा 18 म्हणजे 5/9 म्हणजे 5:9 माझा रेशो आला असता बरोबर. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. मेन होतं आपल्याला काय आपल्याला की त्याचे ज्या व्हॅल्यू काढणे. काय होतं आपल्याला त्यांच्या व्हॅल्यू काढणे डन. नंतरचा प्रॉब्लेम सपोज आपण ॲव्हरेजचा घेतला. नंतरचा प्रॉब्लेम काय घेतला मी सपोज ॲव्हरेज घेतला. फाइंड द ॲव्हरेज ऑफ ऑल फिमेल ऑफ ऑल दी डे. ॲव्हरेज फाइंड आउट करा सगळ्या स्त्रियांचा सगळ्या दिवसांचा. सगळ्या दिवसाला ज्या स्त्रिया व्हिजिट करतात त्यांचा ॲव्हरेज काढा. मला सांगा सगळ्या दिवसाला किती स्त्रिया व्हिजिट करतात. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फिमेल असं विचारलं आहे. मला सांगा फ्रायडेच्या 60 फिमेल सॅटर्डेच्या 70 फिमेल आणि संडेच्या 80 फिमेल. बघा फ्रायडेच्या 60 ओके प्लस ॲव्हरेज म्हटलं म्हणजे ॲडिशन करतो आपण. सॅटर्डेच्या 70 आणि संडेच्या 80 डिवाइड बाय किती नंबर आहेत 1 2 3 डिवाइड बाय 3 60. आता ॲडिशन करा 60 आणि 60 120 130 आणि 80 210/3 म्हणजे किती येणार हो 70. म्हणजे माझी व्हॅल्यू काय असेल 70. माझा आन्सर येईल 70. समजत आहे. मी फिमेलचा विचारला ते मेलचा विचारतील. किंवा असं असेल सगळे जे लोक व्हिजिट करत आहेत त्यांचा ॲव्हरेज किती आहे. मग टोटल लोक व्हिजिट किती करत होते 40 आणि किती दिवसाला व्हिजिट करत होते 3 तर 400/3. तेव्हा आता माझा ऑप्शन पॉईंटमध्ये येईल. समजत आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम असतात. किंवा असा एक प्रॉब्लेम आहे व्हॉट इज दी सम ऑफ ऑल मेल. व्हॉट इज दी सम ऑफ ऑल मेल. सगळे जे काही मेल आहेत त्यांची ॲडिशन किती आहे सगळ्या दिवसांची. तर इथले 40 इथले 50 40 आणि 50 90 आणि इथले 100 90 आणि 100 190. किंवा असं विचारतील सगळ्या मेलची ॲडिशन सगळ्या फिमेलची ॲडिशन या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे. मग सगळे मेल बघा बरं किती आहे 40 आणि 50 90 आणि 100 190 मेल होते ओके. तर आता पुढची ॲडिशन नाही करणार मी. 400 मधले 190 मेल होते म्हणजे किती रिमेनिंग वरचे किती राहिले 210. ह्या काय असतील फिमेल. किंवा तुम्ही करून बघा 60 आणि 70 130 आणि 80 210 या दोघांचा डिफरन्स विचारला मेल आणि फिमेलचा तर कितीचा डिफरन्स आहे 20चा. तर माझा आन्सर काय येईल 20.
काय येईल माझा आन्सर 20. डन. ओके, पुन्हा बघा पर्सेंटेज यूज करू. बघा आपल्याला एक फॉर्म्युला बघितला बघा, एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. जर मी तुम्हाला विचारलं समजा सॅटरडेची गोष्ट, बघा सॅटरडेचे मेल, द मेल ऑफ सॅटरडे इज व्हॉट पर्सेंट ऑफ फिमेल ऑफ सॅटरडे. फिमेल ऑफ सॅटरडे, सॅटरडेचे मेल हे किती टक्के आहेत सॅटरडेच्या फिमेल्सपेक्षा. मग फॉर्म्युला काय असते आपला, एक्स अपॉन वाय इंटू 100. बरोबर, एक्स अपॉन वाय इंटू 100. मग सॅटरडेचे मेल व्हॉट पर्सेंट ऑफ फिमेल, तर सॅटरडेचे मेल अपॉन सॅटरडेचे फिमेल इंटू 100. तर सॅटरडेचे मेल बघा बरं किती होते 50, अपॉन बघा ना, अपॉनला काय असते वाय, सॅटरडेच्या फिमेल किती होती 70 आणि गुन्हेला काय करतो आपण 100. मग आता याला काय करणार 0 0 कॅन्सल, 100 गुन्हेला 5 किती 500 भाग्याला 7, जे काय आपला आन्सर येईल, जे काय आपला आन्सर येईल. समजत आहे. ओके, म्हणजे आपण तो फॉर्म्युला पण इथं यूज करू शकतो. ॲव्हरेज, रेशो किंवा सिम्पल आपल्याला काय डिफरन्स विचारतील, सिम्पल सबस्ट्रॅक्शन विचारतील. बरोबर, या टाईपचे आपण प्रॉब्लेम करू शकतो. ओके, आय होप तुम्हाला आपण एक मिक्स DI घेतला, याचा अर्थ समजला असेल. कॅल्क्युलेशन कसं करायचं, पहिलं फोकस करायचं टोटल व्हॅल्यू काढायच्या पर्सेंटेजनुसार, टोटल गिवन दिलेलंच असेल. नंतर त्यामध्ये जर रेशो गिवन असतील तर रेशोनुसार पण प्रत्येकाच्या व्हॅल्यू काढायच्या. आणि हे जर डेटा भेटला याचा अर्थ आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही आहे. बरोबर, दुसरं काही करायची गरज पडणार नाही. डन इथपर्यंत. ओके, चला बघूया आपण आणखी एक वेगळ्या टाईपचा म्हटलं म्हणजे बघा बार ग्राफ. तर आपण या टाईपचा एक DI पाहूया. बघा काय दिलेलं आहे, पहा कसली इन्फॉर्मेशन आहे बघा. म्हणजे हा बार ग्राफ टाईपमध्येच DI आहे. बघा काय दिलेलं आहे, आपल्याला इन्फॉर्मेशन गिवन आहे. आपण नंतर यावरती क्वेश्चन पण बघूया. बघा आपल्याला क्वेश्चन पण ओरली करू शकतो. बघा काय दिलेलं आहे पहा. आपल्याला माहिती आहे द बार ग्राफ, म्हणजे हा जो बार ग्राफ आहे शोज द सेल्स ऑफ बुक, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे बुक विकत आहे इन 1000 म्हणजे समजलं ना, हजारामध्ये विकत आहे. फक्त एवढंच आहे की 80चा अर्थ आहे 80,000. मग आपण ऑलरेडी बघितलं आहे की वरती 3 0 नाही घेतले तरी काही फरक पडणार नाही. डायरेक्ट आपण समजा माझं आन्सर आलं 30, त्याच्या पुढे मी 3 0 लिहून टाकेल, ऑप्शनमध्ये 30,000 असेलच. ठीक आहे, त्याचा काही अर्थ नाही, म्हणजे फरक काही पडणार नाही. आता मला सांगा रेशो समजा मी 10 म्हटलं, 100 म्हणा, काय फरक पडणार आहे 1 0, 100 जागी 1000. म्हणजे आपला वेळ वाचेल. कॅल्क्युलेशन करताना जेवढी व्हॅल्यू कमी असेल तेवढं चांगलं ना. 3 0 तर आपण नंतर पुट करू शकतो, किंवा तुम्हाला समजण्यासाठी 3 0 केल्याच चालेल. पण इथं 80चा अर्थ बघा, इथं यांनी लिहिलं पण आहे इन 1000. खूप वेळ म्हणजे जागा जास्त घेईल म्हणून त्याने 80च लिहिला. तुम्ही कन्सिडर करा 80,000. 80 म्हटलं म्हणजे 3 0 त्याच्यावरती येतील. मग काय म्हणतो नंबर इन 1000 फॉर 6 ब्रांचेस ऑफ पब्लिशिंग कंपनी ड्युरिंग 2 कॉन्झिक्युटिव्ह इयर 2000-2001. सेल्स ऑफ बुक फ्रॉम 6 ब्रांचेस B1 D2 कंपनी 2001. अर्थ बघा काय, निळं म्हटलं म्हणजे निळा कलर आहे तो 2000 आहे दिलेला. बघा इन्फॉर्मेशन दिलेलं नाही. आणि जो सभा रेड टाईप कलर आहे तो 2001ला, म्हणजे निळा कलर आहे तो 2000 वर्षासाठी यूज झालेला आहे. आणि जो रेड टाईपचा कलर आहे तो कशासाठी 2001साठी यूज झाला. असं 2 वर्षाला काय वेगवेगळ्या टाईपचे बुक, म्हणजे वेगवेगळे बुक काय होतात सेल्स होतात. 80,000 बुक विकल्या जातात. 105,000 म्हटलं म्हणजे 1,05,000 बुक विकल्या जातात. बरोबर, या टाईपमध्ये. आता बघा हे B1 B2 काय त्यांनी दिलेलं आहे, काय आहेत वेगवेगळ्या 6 ब्रांचेस आहेत. ब्रांच म्हणतो ना आपण, ब्रांच म्हणजे आपल्या लँग्वेजमध्ये कंपनी घ्यायला लागलं तर. म्हणजे B1 नावाची ब्रँच काय करते बघा, B1 नावाची ब्रँच 80,000 बुक विकते केव्हा 2000 वर्षासाठी. आणि तीच B1 नावाची ब्रँच 1,05,000 बुक विकते केव्हा 2001 साली. हे 2000 आहे आणि हे 2001 आहे. तसंच B2 नावाची कंपनी 75,000 विकते 2000ला, 2001 साली 65,000 विकते. असं आपल्याला इन्फॉर्मेशन गिवन आहे. इन्फॉर्मेशन आपल्याला अशी गिवन आहे. बघा बरं, मी ओरल प्रश्न विचारतो. ओरल व्हॉट इज द रेशो ऑफ, मला रेशो पाहायचा आहे B1चा 2000 सालीचा. बघा B1ला 2000ला किती आहेत 80,000. B1चा 2000चा आणि B6चा पण 2000चा. मग B1चा 2000चा काय 80,000 जरी घेतलं कोणता फरक पडणार आहे 80. आणि कोणासोबत विचारला B6चा 2000, 80:70, 80/70, 80/70 म्हणजेच काय 0 जे ते पुढचे 0 जरी 3 घेतले असते तरी कॅन्सल झाले असते. म्हणजे माझा रेशो काय आला 8:7. पेन उचलायची गरज पण नाही आहे. समजत आहे. असे प्रश्न जर असले तर खरं सांगा काय गरज आहे. मला रेशो विचारला, मला ॲव्हरेज विचारला. बाळा जे 2000 साली प्रत्येक कंपनीचे प्रत्येक ब्रँचेसचे जे आहेत ना त्यांचा रेशो काढ. मग मला सांगा 2000 म्हणजे निळं ना 80 + 75 + 95 + 85 + 75 + 70 भागेला किती 1 2 3 4 5 6 ॲडिशन जे काही डिवाइड बाय 6 माझा आन्सर येऊन जाईल.
बरोबर, डन. असं विचारलं बघा, या टाईपमध्ये विचारलं B2चे 2000चे बुक जे म्हणजे 2000 साली जे बुक आहेत इज व्हॉट पर्सेंट ऑफ B2चे 2001च्या खाली 2001च्या सालचं. तर काय असते एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ एक्स अपॉन वाय इंटू 100 म्हणजे 75 अपॉन 65 इंटू 100 म्हणजे जे आपण फॉर्म्युला यूज केलेलं आहे तेच यूज होणार. मी म्हटलं डिफरन्स सांगा B1चे दोन्ही मिळून आणि समजा B4चे दोन्ही मिळून या दोघांमधला डिफरन्स काय. 105 आणि 80 जर केले तर 185 रुपये. कशाला ते 3 0 वरचे घेता, काही फरक नाही पडणार. हे 185 आणि हे B4चे घेतले सपोज 85 आणि 90 किती होणार 180. हे 180 आणि 185 किती झाले, फरक किती आहे 5. 5 म्हटलं म्हणजे किती 5000चा, कारण 1000 मध्ये घ्यायचा आहे. जिथं 5000 बघा मी ओरल प्रश्न सांगता, ओरल मी तरी पेन उचलला, गरजच नाही आहे ना. हे केव्हा होईल जेव्हा आपलं बेसिक चांगलं असेल, जेव्हा काय असेल आपलं बेसिक चांगलं असेल, बरोबर. पण आता यावरती आपण प्रश्न पाहूया. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय सांगतो पहा. व्हॉट इज द रेशो ऑफ, बघा पहिला प्रश्न आहे रेशो काढायचा आहे. द टोटल सेल ऑफ ब्रांच B2 फॉर बोथ द इयर्स. बघा B2चा दोन्ही वर्षाचा सेल काढायचा. दोन्ही वर्ष म्हटलं म्हणजे 2000 आणि 2001. कोणत्या B2चं, कुणासोबत टू दी, कुणासोबत टोटल सेल ऑफ ब्रांच B4 फॉर बोथ इयर. म्हणजे B2चा रेशो काढायचा आहे B4 सोबत, म्हणजे B2 अपॉन B4 म्हणजे B2 as to B4 दोन्ही वर्षाचा. मग आपण आपल्या डेटावरती येऊया. बघा बरं B2 as to B4 काढायचा आहे दोन्ही वर्षाचा कंबाईन. मग B2चे दोन्ही वर्षाचे किती होतात, कारण बोथ इयर बोललेला आहे. मग 75 आणि 65 किती होतात, 75 आणि 65 किती बनणार, किती बनणार 170. बघा ना 75 मध्ये 5 ॲड करा 80, 80 आणि 60 140 बरोबर. तर हे B2 भेटले आपल्याला 140. याचा रेशो विचारला आहे कुणासोबत, B2चा रेशो कोणासोबत विचारला होता, B2चा रेशो कोणा B4 सोबत. मग B4 बघा बरं B4 इथं आहे. B4 मध्ये किती आहेत 85 आणि 95 किती येणार 180. मग आता इथं येणार 180. मग तू म्हणा सर ऑप्शनमध्ये तर 140 180 नाही आहे, पण आपण असं लिहू शकतो ना 140 180. हे माहिती आहे ना रिड्यूस करतो आपण रेशोला, हा 0 कॅन्सल, 2 भाग जातो बघा, बे 7 14 आणि बे 9 18 म्हणजे रेशो आला 7:9. रेशो किती आला 7:9. बघा बरं इथं 7:9 कुठं आहे का, बघा आहे दिसत आहे का 7:9 दिसला माझा रेशो 7:9. काही करायची गरज नाही आहे, काही करायची गरज नाही आहे. डन इथपर्यंत बाळांनो. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला कसेही फक्त बेसिक कॅल्क्युलेशन आपण सुटसुटीत जर आधी त्याची जे गिवन नीड आहे ती व्यवस्थित जर माहिती असेल तर आपण कुठल्याही टाईपचा प्रॉब्लेम करू शकतो. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. बघा काय आहे, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणते. टोटल सेल ऑफ ब्रांच B6 फॉर बोथ द इयर. B6च्या बोथ द इयरच्या. तर आपण बघूया. बघा बरं B6 बोथ द इयरला काय आहे, B6 बोथ इयर. बघा B6 दोन्ही वर्षाच्या 70 आणि 80 किती होणार 150. तर B6 बोथ दी इयर 150 आहे, इथे 150 आली. इज व्हॉट पर्सेंट, बघा एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय या टाईपमध्ये आला फॉर्म्युला. इज व्हॉट पर्सेंट ऑफ टोटल सेल ऑफ ब्रांचेस B3 फॉर बोथ इयर्स. आता B3च्या बघू आपण. B3च्या बोथ द इयरच्या 110 आणि 95 किती होणार 110 आणि 95 205 बरं ना. 110 मध्ये 90 करा 200 आणि वरचे 5 205. तर इथं येणार 205. मग काय विचारलं 150 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 205. आठवते फॉर्म्युला एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय एक्स अपॉन वाय इंटू 100. मग एक्स वायच्या जागी इथं 150 आले, इथं 150 आले. इज व्हॉट पर्सेंट ऑफ किती 205. तर एक्स अपॉन वाय म्हणजेच काय 150 अपॉन 205 इंटू 100. आपल्याला आता पाळ्यांनी आता ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा आपण करूया. बघा सपोज आपल्याला 5ने करायचं आहे. 5 4 जा 20, 5 1 जा 5, 5 2 जा 5 2 जा 10 आणि 0. पुन्हा कशाने भाग जाते का रे, नाही जाऊ शकणार कारण 41 तर कोणाच्याच टेबलमध्ये नाही येणार बरोबर. बघा आता याची इंटू करावं लागेल. 15 गुणिला 2 किती 30, हे 30 आणि वरचे 2 0 30,000 भागेला 41. आता आपल्याला हे करावं लागेल जनरली आणि 30,000 भागेला 41. तर 41 इंटू समजा मी 7 केले, 7 1 7 7 चूक 28 287 म्हणजे 41 7 जा 287
किती रिमाइंडर आले 13. मग 41ने किती वेळा करेल मी 3ने, कारण 3चा भाग जाईल 41 गुणिले 4 केले तर जास्त येतात. बघा 3 1 3 3 4 12 174 किती येणार 123. मग आता किती येणार 7. मग आपण पॉईंट देणार 74च्या रेंजमध्ये. बघा बरं कुठं आन्सर आहे का 74च्या रेंजमध्ये. 74च्या रेंजमध्ये एकही आन्सर नाही आहे दिलेलं. ॲप्रॉक्सिमेट केलं आपण. आपलं बघा काय चुकलं आहे का कुठं बघा. सॉरी आपलं 74 नाही ना 73 ना 3 ना इथं 3च्या टाईपमध्ये येईल ना. 41 3 आहे ना, तर 73च्या रेंजमध्ये आन्सर. मला सांगा बरं पुढं करायची पण गरज नाही पॉईंटमध्ये. एकच ऑप्शन आहे 73 पॉईंट. कारण बघा ना पुढचं का करता इथं 68 आहे 71 आहे 73 75 पूर्ण करायची गरज पडणार नाही. पूर्ण करायची गरज आपल्याला पडणार नाही. डन इथपर्यंत. ओके. बघा अशा टाईपचे वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम असतात. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण. यावरतीच आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज. बघा बरं आलं का ॲव्हरेज काढा. कुणाचा हो ब्रांचेस इन 1000. ओके. फॉर ऑल द इयर्स 2000 वर्षाचा सगळ्या वर्षाचा ॲव्हरेज काढा. 2000. मग आपल्याला 2000साठी सगळ्यांचे ॲडिशन करावं लागेल ना. 2000वाला कोणतं होतं निळं. सगळ्या वर्ष किती वर्ष आहेत आपल्याला 1 2 3 4 5 6 डिवाइड बाय 6 येणार. मला सांगा 2000ला कोण कोण आहे 80 75 95 85 75 70. 2000 सालचं विचारलं ॲव्हरेज. मग ॲडिशन करू आपण. बघा 80. आता बघा आधी मी काय करतो पहा. हा 80 आणि हा 70 150 रुपये झाले. किती झाले 150. 150 बाजूला देतो बघा. हे 150. हे 75 आणि 95. या 75मध्ये हे 5 ॲड केले 80 होतील. किंवा 95मध्ये इथले 5 ॲड केला 100 आणि हे 70 170. हे 170 लिहिले बाजूला या दोघांनी मिळून. या दोघांनी मिळून 85 आणि 75 किती होणार 160. बघा यामध्ये ॲड करा 90 90 आणि 70 160. मग याची ॲडिशन करा. बघा किती येणार 0 7 आणि 5 12 12 आणि 6 1800 8 कॅरी 1 किती येणार 480. आणि 480 भागेला किती नंबर किती होते 1 2 3 4 5 6. 480 भागेला 7 काय येणार. बघा 4 किती 6 जर भागितलं तर काय साईन 8 48 8 साईन 8 6 8 जा. माझा आन्सर 80 असायला पाहिजे. बघा बरं ऑप्शनमध्ये 80 आहे का. मग ऑप्शन नंबर 80 बरोबर. डन. ॲव्हरेज विचारलं म्हटलं म्हणजे काय करतो आपण त्याची ॲडिशन डिवाइड बाय तेवढे एलिमेंट. मला 2000 वर्षाचं विचारलं म्हणून 2000चे घेतले. त्याने 2001 विचारलं असतं मी 2001चे घेतले असते. त्याने असं विचारलं असतं B1चे 2000 B2चे 2001. त्यांनी जसं दिलेलं आहे तसं आपण ॲव्हरेज काढला असता. जो जो गिवन होता तो नंबर घेतला असता आणि डिवाइडला केला असता. डन. शेवटचा प्रॉब्लेम बघूया. बघा टोटल सेल काढायचा आहे म्हणजे सिम्पल ॲडिशन. कुणाकुणाची B1 B3 B5 टुगेदर फॉर दी बोथ इयर. दोन्ही वर्षासाठी काय ॲडिशन येईल B1 B3 B5 B1 B3 B5. बघा B1 B3 आणि B5 दोन्ही वर्षासाठी दोन्ही. तर B1चे दोन्ही वर्ष मिळून किती झाले दोन्ही वर्ष मिळून 185. बघा ना मी 1000मध्ये 3 0 लिहिले तरी का कुठंच नाही काहीच फरक नाही पडला. B1चे झाले B3ची ॲड करा. तिन्ही वर्षाचं काढायचं आपल्याला. B3 किती आहेत बघा बरं. B3 100 आणि 100 किती 205. ओके. आणि कशाचे काढायचे B5 किती आहेत 170 ॲडिशन करा बरं किती येईल 5 आणि 5 0 कॅरी 1 2 आणि 2 4 आणि 5 560. बघा बरं तिथं 560 ऑप्शन आहे का आपल्यापाशी. बघा बरं 560. बघा 560. 3 0 लिहिले तरी का मी नाही ना काही गरज नाही करायची बरोबर. ओके. आय होप. बघा सिम्पली कसा कुठले टॉपिक हा खूप लेंदी तर असतोच पण मी प्रयत्न केला तुम्हाला की टेबलच्या फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन आहे कशी सॉल्व करायची. देन बारग्राफमध्ये कशी करायची. सर्कल म्हणजे पायचार्टमध्ये कशी करायची. ओके. विचारायची पद्धत वेगवेगळी असू शकते पण टाईप्स ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करायच्या टेक्निक ह्या नॉर्मली जनरली तशाच असतात. ओके. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजला असेल. या टाईपचे वेगवेगळे प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जेवढं चांगल्या प्रकारे कमी वेळात सॉल्व करता येईल त्याचा प्रयत्न करा. थँक्यू. हॅव अ नाईस टाईम.